नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2-3 दिवसापासून एक हॉट विषय आहे बरं का. आणि तो हॉट विषय तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी येणार होते. म्हणजे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख होतो. त्यांच्यात काही बदल झाला आहे का? म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमध्ये, त्यांच्या राहण्याच्या शैलीमध्ये, त्यांच्या कपड्यांमध्ये, हे सगळं आपण बघितलंच आहे. तरी देखील माझ्या जे लक्षात आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हां, बदललं आहे बरं का. राहुल गांधींमध्ये निश्चित बदल आहे. आणि याची कारणं काय असू शकतील? तर सगळ्यात पहिलं कारण आहे, मी प्रत्येक व्हिडिओत सांगतोय गेल्या 2-3 दिवसापासून, की पुढच्या वेळे निवडणुकीमध्ये 2029मध्ये 60% जवळजवळ इतका आकडा युवकांचा असणार आहे. आणि त्यामुळेच जेनजीचं आंदोलन झालं. त्यानंतर राहुल गांधींनी पण एक वेगळं आंदोलन केलं पंतप्रधानांच्या घरांसमोर. त्यावेळी त्यांना उचलबांगडी करून नेलं होतं. पण सगळेच पक्ष, म्हणजे मोदींपासून, म्हणजे मोदींनी सुद्धा जे काही हॅलो फ्रेंड्स म्हणून सुरुवात केली होती, अतिशय गाजलेला तो इंस्टाग्राममधला 2 करोड, 2 नाही जास्तीचे, मला वाटतं सुरुवातच 2 करोडनी झाली होती. तर तो एक त्यांचा व्हिडिओ. जेनजी आकर्षणाचं केंद्र आहे आणि प्रत्येक पक्ष जेनजीला स्वतःकडे ओढून घेण्याच्या नादात आहे. तर राहुल गांधी नेमका काय बदल झाला, तुम्ही काय मार्क केलं आणि मी काय मार्क केलं, जस्ट मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझा टीकात्मक कुठेही आविर्भाव नाही आहे, फक्त माझं विश्लेषण कालच्या त्यांच्या बोलण्यावरचं मी तुमच्यासमोर सांगणार आहे. राहुल गांधींना सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे राजकारणात जेव्हा ते आले त्यावेळी तुम्ही त्यांना पांढरा झब्बा कुर्ता आणि काळं जॅकेट या वेशात बघितलं असेल. आणि अतिशय प्रेमळ असा माणूस तो होता तुमच्यासमोर. अतिशय प्रेमळ, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की संसदेमध्ये अगदी मोदींना मिठी मारायला गेले होते प्रेमाने. म्हणजे प्यार की दुकान असं म्हणूयात आपण. त्यांनी मोदींनी नंतर त्यांच्यावर काय असेल ते टीका टिप्पणी केली होती. पण सुरुवातीचा जो वेश होता त्यानंतर काय माहिती, कोण जाणे. म्हणजे नंतरच्या निवडणुकांमधल्या परिणामांमुळे असेल, राहुल गांधींना काहीतरी सल्ला दिला गेला आहे की अँग्री यंग मॅन अशी त्यांची इमेज असावी. अँग्री यंग मॅन. आणि मग आता बरेच दिवस ते अँग्री यंग मॅन आपल्याला भूमिकेत दिसत होते. एक साधारणपणे बिस्किटी कलरची पॅन्ट आणि पांढरा टी शर्ट. आणि मग त्यांनी भारत जोडो यात्रा केली. नंतर ज्या ज्या ठिकाणी जात होते बहुतेक वेळा त्यांचा तो ड्रेस होता. हां, त्यांचे जेव्हा खाजगी दौरे असत त्यावेळेला माहीत नाही ते काय ड्रेस घालायचे. खाजगी दौरे म्हणजे ते अचानक मध्ये निघून जातात 2-3 महिन्यांनी. आणि तो राजकीय दौरा नसतो. त्यावरून कंप्लेंट देखील आहे सुरक्षा रक्षकांची, त्यांना जी सिक्युरिटी आहे त्यांची, की न सांगता अचानक ते जातात. मग आम्ही सुरक्षा कशी करायची. असो, आजचा मुद्दा तो नाही आहे. तर राहुल गांधी अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत होते. आणि आता मी पुण्यात जेव्हा बघितलं त्यांना, किंवा पुण्याच्या आधी एक कार्यक्रम झाला तेव्हा गुलाबी शर्टात दिसले. गुलाबी शर्ट म्हणजे कूल, रोमॅन्टिक असा अर्थ होतो का मला माहित नाही. म्हणजे गुलाबी रंगाचा अर्थ नेमका काय आहे तुम्ही समजून घ्या. आणि काल ते पिवळ्या शर्टमध्ये होते, छान दिसत होते. म्हणजे कोणी म्हणणार नाही की त्यांचं वय एवढं आहे, 56 वर्ष आहे जवळजवळ, मला वाटतं एवढं वय आहे म्हणणार नाही कोणी. 30-40चे दिसत होते आणि ते खूप छान. मुख्य म्हणजे त्यांनी तो जो संवादाचं आयोजन केलं होतं, त्यांनी ज्या संवाद साधला मुलींशी, खास करून विद्यार्थिनींशी, छात्रों की गूंज असं नाव होतं. 1 मिनिटं माझ्या मनात शंका आली की छात्रों कीच्या ऐवजी छात्राओं की गूंज, म्हणजे हिंदी, माझे जी माहिती आहे हिंदीची, छात्र म्हणजे विद्यार्थी, छात्रा म्हणजे विद्यार्थी, आणि विद्यार्थिनींसाठी स्पेशल कार्यक्रम होता. मग तू बघितलं असेल की अतिशय उत्साहाने विद्यार्थिनी जमल्या होत्या. आणि सगळ्या तरुण विद्यार्थी नव्हत्या, काही काँग्रेसच्या विद्यार्थीनी देखील होत्या. आणि सुषमा अंधारे देखील शिंग मोडून सामील झाल्या होत्या बरं का त्यामध्ये. म्हणजे उद्धव ठाकरे फिरकले नाहीत, पण सुषमा अंधारे नक्की होत्या तिथं. आणि राहुल गांधींनी सुंदर भाषण केलं. मग त्यांनी मनुस्मृतीबद्दलचे काही मुद्दे सांगितले. आणि स्त्री कशी स्वतंत्र आहे त्यामध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलं की तुमचं नातं वडिलांशी आहे, भावाशी आहे, पतीशी आहे, पण तुमचं नातं कोणाशीच नाही. म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मग मनुस्मृतींनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं नाही असंही अर्थाचं ते बोलले. मला एक श्लोक आठवला, माझा फारसा अभ्यास नाही आहे, पण मनुस्मृतीच्या 3व्या अध्यायात 56वा श्लोक आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र देवता रमन्ते. म्हणजे जेथे नारीची पूजा होते, नारीचा वास जेथे पूजा होते तेथे देवतांचा वास असतो, अशा अर्थाचा श्लोक आहे. तसंच दुसरा एक श्लोक आहे की स्त्रीने
लहानपणी वडिलांच्या संरक्षणात असावे, मोठी झाल्यावर ती भावाच्या पतीच्या संरक्षणात असावे आणि वृद्ध झाल्यावर तिने मुलाच्या संरक्षणात असावे. मालकी असा शब्द नाही बरं का, संरक्षणात म्हणजे तिचा सांभाळ करावा. याचं कारण सरळ आहे की एकटी स्त्री राहिली की तिला अनेक प्रकारचे धोके असतात आणि म्हणून स्त्रीला संरक्षण द्यावं, तिला गुलाम बनवावं असं नाही कुठे. हां, अर्थात मनुस्मृतीबद्दल तुमचे अनेक आक्षेप असतील कदाचित, मनुस्मृतीच्या चातुर्वर्ण्याबद्दल तुम्हाला काही म्हणणं असेल, आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया. तुमचे जे काय आक्षेप असतील ते चातुर्वर्ण कशासाठी होता, त्या वर्णांचा नेमका अर्थ काय, त्याचा अर्थ कसा चुकीचा लावून कशी जाती व्यवस्था राबवली गेली, कसा अन्याय झाला, ते सगळं आपण नंतर एका वेगळ्या व्हिडिओत बघूया. पण कालच्या ज्या राहुल गांधींनी श्लोक केलेला त्याचा उल्लेख केला, त्याचा मी अर्थ सांगतोय तुम्हाला. मग राहुल गांधी जे पिवळ्या शर्टात होते ना, छान वाटलं. आणि मुली होत्या, नेहा सिंग राठोड, त्याच्या एक 4-5 दिवस आधीच मी राहुल गांधीचा एक व्हिडिओ बघितला होता. मोदींना ज्या ज्या मुलींनी शिव्या दिल्या होत्या, म्हणजे घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या, त्यांची एक वेगळी मिटिंग घेतली होती राहुल गांधींनी, त्यांचं मतांतर जाणून घेतले होते आणि त्या म्हणत होत्या की आम्हाला मोदींच्या माफीची गरज नाही. व्हेरी गुड, चांगलं आहे. म्हणजे तरुणांमध्ये ते काहीतरी पेटवण्याचा प्रयत्न करतायत. फक्त ते राजकारण नसावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी वस्तुस्थिती सगळी समोर आणली पाहिजे. तर गंमत मला एक विरोधाभास जाणवला की ते ज्यावेळी स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चर्चा करत होते त्यावेळी एक आमची मुस्लिम भगिनी देखील उभी होती आणि मनुस्मृतीच्या श्लोक सांगताना किंवा मनुस्मृतीबद्दल बोलताना त्यांना हे मात्र बोलावंसं वाटलंच नाही की मुस्लिम महिलांवर काय बंधनं आहेत. मी हिंदू मुस्लिम धार्मिकता अजिबात सांगत नाही, प्रत्येक धर्मात वेगळ्या गोष्टी असू शकतात. पण बुरखा पद्धत, महिलांना मशिदीत जाण्याला परवानगी नाही, महिलांना कब्रस्तानात जाण्यास परवानगी नाही, आणि हे सगळं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बुरख्याहून देखील आंदोलन झाली, बुरखा घालायचा आम्हाला अधिकार आहे असं त्या महिलांचं म्हणणं होतं. आणि काही स्वतंत्रतावादी महिला देखील आहेत की ज्या बुरखा नाकारतायत. मग तिथे पण जर बुरख्याहून गोंधळ होत असेल किंवा बुरखा हे स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक आहे असं जाहीर करावं, म्हणजे बुरखेधारी स्त्री स्वतंत्र आहे असं तरी राहुल गांधींनी जाहीर करावं. हां, तुम्हाला जर स्त्री स्वातंत्र्य हवं असेल तर सगळ्याच प्रकारच्या स्त्रिया आल्या पाहिजे ना. माझं वैर नाही कुठल्या धर्माशी, पण बायस नसायला हवं. एखादा जेव्हा भावी पंतप्रधान स्वतःला म्हणवतो तेव्हा त्यांनी सर्व समाजाचा, देशातल्या सर्व समाजाचा विचार केला पाहिजे. मी आठवण करून देतो की पोटगीवरून, शहा बानू पोटगीवरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय राजीव गांधींनी बदलला होता. खरं तर तलाक पीडित महिलेला पोटगी मिळणं हा तिचा अधिकार आहे आणि आता तो मिळतोय, पण त्यावेळी तो फैसला बदलला गेला होता. म्हणजे राजीव गांधीचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आता राहुल गांधी स्वातंत्र्याच्या गप्पा करतायत. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. मी खरोखर अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की राहुल गांधींनी काल चांगल्या पद्धतीने सांगितलं. फक्त त्यांचा रोख एका विशिष्ट धर्मावर होता आणि ते सनातनवर आले. शेवटी देशाचा पंतप्रधान बनायचं असेल तर या गोष्टी टाळल्या तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे काही अनेक लोक आहेत, प्रत्येकालाच आपल्या जाती धर्माचा अभिमान आहे आणि असला पाहिजे असं म्हणेन मी. फक्त जिथे देशाचं भलं होतंय किंवा जिथे सामाजिक भलाईच्या गोष्टी असतील तेथे हा अभिमान कोणीच आणता कामा नये. तेथे राष्ट्रासाठी झटलं पाहिजे, सगळ्यांनी एक दिलाने सगळ्यांनी देशाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे, या मताचं मी नक्कीच आहे. तर त्यामुळे सनातन्यांचं नाव घेतलं. याच्या आधी कम्युनिस्ट घेत होते, राहुल गांधी आता उघड घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हिंदुस्थानच्या ऐवजी भारत त्यांना जास्त आवडतो. म्हणजे हिंदू शब्द त्यांना कदाचित नको आहे, मे बी. असो, बघा तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम बघितलाय त्यामुळे मी काय पावर सांगणार वेगळं. माझा अभ्यास एवढा नाही बरं का. मी जे काही थोडंफार ऐकलं, जे काही थोडंफार वाचलं, कारण मी पुण्याला गेलो होतो आणि मी महिला पण नाही आहे. हां, मी गेलो होतो पुण्याला, छान झाला कार्यक्रम, खूप गर्दी आली होती. आता भाजपचे लोक म्हणतील की ती गर्दी जमवून आणली होती, पैसे देऊन आणली होती. मग 2-4 युट्यूबर देखील समोर आले की आम्हाला 25,000ची ऑफर होती आणि आम्हाला तिथे जाऊन आम्हाला शूट करायचं होतं, प्रश्न विचारायचे होते, पण आम्ही नाकारले. अनेक गोष्टी झाल्या. थोडक्यात काय तर जेनजीच्या भल्यासाठी सगळे राजकीय पक्ष आता झटत आहेत आणि 2029 पर्यंत कोणता पक्ष किती काम करतो, कुठल्याही प्रकारचं बायस आपला दृष्टिकोन न ठेवता ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार बघूयात काय होईल, जेनजी कोणत्या बाजूला झुकते ते. पण राहुल गांधी बदलतायत. म्हणजे आधी ते छान राजकीय नेत्यासारखे सभ्य आणि सुसंस्कृत असे वागत होते, नंतर ते अँग्री यंगमॅन झाले आणि आता चॉकलेट हिरो सारखे ते वावरायला लागलेत. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. राहुल गांधींना शुभेच्छा 2029साठी किंवा पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.